नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे माझी कन्या भाग्यश्री योजना 2025. तर आता ऑनलाईन फॉर्म भरणे सुद्धा सुरू झालेले आहे. तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला शिष्यवृत्ती सुद्धा या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. तर यासाठी कोण पात्र अपात्र, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम माझी कन्या भाग्यश्री योजना आता सर्वचीकडे सुरू झालेली आहे. तर आता आपण जी काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया. तर आता मोबाईलची जी काही स्क्रीन आहे आपली इथं सुरू झालेली आहे. तर माझी कन्या भाग्यश्री योजना, तर ही योजना महाराष्ट्र शासनाच्या मुलींच्या कल्याणासाठी इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर मुलींचा जन्मदर वाढविणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे. तर आता जे की माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्येच पाहणार आहे. तर व्हिडिओला न सोडून जाता शेवटपर्यंत बघा. तर ही जी योजना 2014 पासून इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर आता BPL आणि अंत्योदय कार्ड धारकांसाठी योजना आहे. जर तुमच्याकडे BPLचं कार्ड असेल किंवा अंत्योदयचं कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात, तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर यामध्ये जे आहे मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे. तर या योजनेचे जे काही फायदे आहेत यामध्ये पहिल्या कन्याच्या जन्मावेळी तुम्हाला सरकार देणार 50,000 रुपये FD च्या स्वरूपामध्ये ठेवण्यात येत आहे. तर तुम्हाला 50,000 रुपये जे की पहिल्या कन्याच्या वेळेस इथं तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला 2 मुलीच असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला 2 मुली, 1 मुलगा असेल किंवा 3 मुली असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला इथे मिळणार नाही. फक्त 2 मुलींकरिता ही जी योजना आहे. त्यानंतर 50,000 रुपये मिळेल. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंबामध्ये 2 मुलीच असतील तर त्या मुलींसाठी 25,000 रुपये दिले जाते. म्हणजे पहिल्या मुलीच्या वेळेस तुम्हाला 50,000 रुपये, जर दुसरी तुम्हाला मुलगी झाली तर तुम्हाला 25,000 रुपये देण्यात येते. म्हणजे एकूण 50, 60, 75,000 रुपये तुम्हाला इथं देण्यात येते. त्यानंतर मुलीच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती शिक्षण, विवाह किंवा व्यवसायासाठी ही रक्कम वापरू शकते. म्हणजे तिचं जर लग्न करायचं असेल 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा तिला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही जी रक्कम आहे ती त्यासाठी यूज करू शकते, म्हणजे वापरू शकते. त्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी दरवर्षी आता मुली शिक्षण घेत आहेत तर त्यांना दरवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती सुद्धा या योजनेच्या अंतर्गत दिली जाते. तर माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत तर यामध्ये BPL आणि अंत्योदय यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. तर यादी कशा पद्धतीने पाहायची आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल. त्यानंतर फक्त 2च मुली असाव्यात. आता जर 2च मुली असणे तुम्हाला आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता. त्यानंतर मुलगी 18 वर्षापर्यंत शिक्षणात असावी, लग्न केलेलं नसावे. म्हणजे 18 वर्षाच्या जर तुम्ही लग्न केलं मुलीचं तर तुम्ही यामध्ये पात्र ठरणार नाही. मुलीचं 18 वर्ष वय पूर्ण होऊ द्यायचं आहे. त्याचप्रमाणे मुलगी शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. तर आता अर्ज प्रक्रिया, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे, फॉर्म भरून द्यायचा आहे. किंवा पंचायत समिती किंवा सेतूमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या योजनेबद्दल माहिती घेऊ शकता. त्यानंतर यासाठी कागदपत्र तुम्हाला इथे जोडावे लागणार आहे. त्यामध्ये मुलीचं जन्म प्रमाणपत्र इथं लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, BPL किंवा अंत्योदय रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला यासोबत जोडावी लागणार आहे. आई वडिलांचे ओळखपत्र, तर त्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता ID प्रूफ म्हणून. त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला, म्हणजे हे वडिलांचं लागणार आहे. तर आता शाळेतील दाखला इथं लागणार आहे जे की आपल्याला खाली दाखवलेला आहे. शिक्षण सुरू असल्याचा, म्हणजे ही जी मुलगी आहे आता 1लीमध्ये शिकत आहे की 2रीमध्ये, तुम्ही मुख्याध्यापकाकडे गेले तर तुम्हाला दाखला देण्यात येते की ही मुलगी या क्लासमध्ये शिकत आहे, या वर्गामध्ये शिकत आहे, असं तुम्हाला दाखला देण्यात येईल. तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर इथं महत्त्वाचे दस्तावेज तुम्हाला इथे लागणार आहे. बालिकेचे जन्म प्रमाणपत्र, माता पित्याचे आधार कार्ड, आई वडिलांचा आधार कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे. वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. एकत्रित कुटुंबाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं म्हटल्या जाते त्याला, उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. बँकेचं पासबुक, आता बँकेचं पासबुक कोणतं देसाल, ज्या बँक पासबुकला तुमचं DBT लिंक आहे तर असंच बँकेचं पासबुक द्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होतील. 2 कन्या असल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळून देईल किंवा स्टॅम्पमध्ये ॲफिडेविट करून दिलं तरी चालेल. शाळेमध्ये हजेरी प्रमाणपत्र, म्हणजे शिक्षण घेत असलेल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला
डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे। तर यासाठी मदतीसाठी महिला व बाल विकास महाराष्ट्र किंवा तुम्ही ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता की याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल। तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की आता यासाठी जर आम्हाला अर्ज करायचा असेल किंवा तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ऑफलाईन किंवा ऑनलाईन, तर यावर सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला लवकरच व्हिडिओ येणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच योजनेच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी तर माझी कन्या भाग्यश्री योजना आता सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे। तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।